सर, तुम्ही मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये नवी मुंबई विमानतळासंदर्भातला आराखडा तयार झाला होता आणि त्यानंतर आता तुम्हीच मुख्यमंत्री असताना हे आता फायनल स्टेज आलेलं आहे जवळपास. असं आहे की हे जे काही एअरपोर्ट आहे किंवा मुंबई आणि MMR रिजन मधले जे प्रकल्प आहेत हे सगळे महायुती सरकारच्या काळातलेच आहेत. मध्यंतरी 2.5 वर्ष फक्त या सगळ्या प्रकल्पांचा वेग कमी झाला होता. पुन्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमचं सरकार आलं, आम्ही पुन्हा वेग घेतला आणि आता ते सगळे आम्ही कंप्लीट करतो. त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे. मला सगळ्यात आनंद या गोष्टीचा आहे की प्रधानमंत्री महोदयांनी याचं भूमिपूजन केलं आणि प्रधानमंत्री महोदयच याचं उद्घाटन करतील, हे सगळ्यात महत्वाचं आहे. जे आहे नवी मुंबई विमानतळावरून एप्रिलमध्ये टेकऑफ करणार असं सांगण्यात आलं होतं आणि आता सप्टेंबरची टार्गेट दिलेलं आहे. तर नेमके कोणतेही अडथळे होते ज्यामुळे ही तारीख पुढे गेली आणि या व्यतिरिक्त नामकरणाचा जो प्रस्ताव आहे जो केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे त्याचा अपडेट काय आहे? मी आपल्याला जसं सांगितलं की खरं म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की राज्यातल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सला एक प्रकारे वेगच त्याचा मंदावण्याचं काम हे 2.5 वर्ष झालं आणि त्याचा फटका सगळ्याच आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सला पडला आहे आणि मग त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट असतो. त्यामुळे हे खरंच आहे की आम्हाला एप्रिल पर्यंत पूर्ण करून ऑगस्टमध्ये विमान उडवायचं होतं, पण ते काही आता शक्य नाहीये. पण आता इथली प्रगती पाहिल्यानंतर हे मी सांगू शकतो की अतिशय चांगली प्रगती झाली आहे. 94% काम पूर्ण झालंय, 6% काम बाकी आहे, 13,000 वर्कर काम करतायत. त्यामुळे सप्टेंबरची जी डेडलाईन दिलेली आहे ती आमची डेडलाईन हे लोक डेड करणार नाहीत अशी मला अपेक्षा आहे. आणि नावाचा जो विषय आहे ऑलरेडी राज्य सरकारने त्याचा ठराव केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे. शिंदे साहेब आणि मी पुन्हा एकदा प्रधानमंत्री महोदयांशी त्याबद्दल चर्चा करू.